सरकार एकीकडे अन्न सुरक्षा कायदा लागू करून कोणीच वंचित राहणार नाही याची खबरदारी घेत आहे, तर दुसरीकडे त्याच योजनेअंतर्गत कमी उत्पन्न गटाच्या सीमारेषेवर असणाऱ्यांनाही योजनेपासून दूर ठेवत आहे। ज्यांचं उत्पन्न 59,000 म्हणजे महिन्याला 5,000 रुपये आहे, जे नागरिक व्यवसाय करतायत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्यांच्या डोक्यावर कमीत कमी 1 BHKचं घर आहे, असे सर्व केशरी शिधापत्रक धारक आता अपात्र ठरणार आहेत। ज्यांचं वार्षिक उत्पन्न 59,000च्या वर आहे अशा लाभार्थ्यांचा सर्वे करण्यात येणार आहे आणि त्यांचे कार्ड जे आहे ते अपात्र करण्यात येणार आहे, म्हणजे त्यांना धान्याचा लाभ जो आहे तो देण्यात येणार नाही। सरकारी यंत्रणेवर कुठलाही वचक न ठेवता थेट लोकांच्या सुविधेला कात्री लावायचं, जसं गॅसच्या बाबतीत केलं तसंच आता रेशनच्या बाबतीत जो काही 59,000चा क्रायटेरिया आणलाय, तसंच 1 BHK असेल या बाबतीत देखील जो निर्णय आणला तो अतिशय चुकीचा आहे। यांनी उत्पन्नाची मर्यादा 59,000 ही एकदम चुकीची आहे। 5,000 रुपये महिन्यात जनावर नाही जगू शकत, माणूस कसं काय जगणार आहे? धान्य वितरण व्यवस्थेत मुळात अनेक दोष आहेत। हक्काचे लाभार्थी अजूनही वंचित राहतात, त्यामुळे ही वितरण व्यवस्था आधी सुरळीत करण्याची मागणी होती। सर्वेक्षण झालं तरी खऱ्या लाभार्थ्यांना सर्व लाभ मिळणार का, असा प्रश्न निर्माण होतो। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।